नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आकृतीमधील त्रिकोण मोजणे यावर व्हिडिओ बनवणार आहोत। हे प्रश्न आपल्याला एमपीएससी, त्यानंतर तलाठी परीक्षा, त्यानंतर ग्रामसेवक परीक्षा, त्यानंतर नवोदय परीक्षा, मंथन अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आकृत्यावर असे प्रश्न पडतात आणि म्हणूनच आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ आज घेऊन आलेलो आहोत। आपण सर्वप्रथम पाहूया की खालील आकृतीतील त्रिकोण मोजा अशा प्रकारचं आपल्याला एक प्रश्न आलेला असतो। मग आता याचे काही ट्रिक्स आहेत, त्या ट्रिक्स आपण आज पाहणार आहोत। तर आपण सर्वप्रथम पाहूया, हा या ठिकाणी एक त्रिकोण दिलेला आहे आणि या त्रिकोणामध्ये आपल्याला ही जी आकृती आहे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे आपल्याला मोजायचे आहे। आता सहजशः वरवर पाहून आपण सरळ म्हणू शकतो की हा एक त्रिकोण आहे आणि हा एक त्रिकोण आहे, किंवा जर एखादा मुलगा विचार करून सांगू शकतो की हा एक त्रिकोण आहे, हा एक आहे आणि हा मोठा एक आहे। ठीक आहे, लहान जर त्रिकोण असेल, आकृती असेल तर आपण पटकन सांगू शकतो, परंतु जर अशा काही मोठ्या आकृती असतील तर मात्र त्याच्यामध्ये आपण त्रिकोण मोजू शकत नाही। त्यासाठी आपल्याला ट्रिक महत्त्वाचे असतात। मग आता चला तर पाहूया आपण याच्या ट्रिक नेमक्या कोणत्या आहेत त्या। तर थोडा व्हिडिओ मोठा होईल, परंतु आपल्याला हे समजण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा आणि शेवटी जे तुम्हाला मी सांगणार आहे ती ट्रिक खूप महत्त्वाची आहे। तर पहा, आता या ठिकाणी हे त्रिकोण दिलेला आहे, आपल्याला या त्रिकोणामध्ये सर्वप्रथम अनुक्रमांक द्यायचे आहेत। तर आपण या ठिकाणी 1 आणि 2 असे अनुक्रमांक दिलेले आहेत। आता हे अनुक्रमांक दिल्याच्या नंतर याला 1 क्रमांक दिला, याला 2 क्रमांक दिलेला आहे। आता या दोन्हीची आपल्याला बेरीज करायची आहे। हे 1 ला इथं लिहून घेऊया, हे 2 अधिक करायचे त्याच्यात आणि 1 आणि 2 हे 3 होतात। तसंच आता ही या ठिकाणी आपल्याला समजून घेण्यासाठी 3 कसे आले, या ठिकाणी 2च दिसत आहेत पण 3 कसे आले तर आपण थोडक्यात पाहूया। हे पहा, इथून हा एक त्रिकोण आहे बघा, हा या ठिकाणी एक त्रिकोण आहे। त्यानंतर दुसरा त्रिकोण बघा इथून आहे, हा दुसरा त्रिकोण आहे, दुसरा त्रिकोण झाले 2 त्रिकोण। आणि आता तिसरा त्रिकोण पहा, हे पहा इथून, हा इथून इथं आणि इथून, हे बघा हा तिसरा त्रिकोण आहे, हा तिसरा त्रिकोण आहे। म्हणून हे 3 त्रिकोण आहेत, या आकृतीमध्ये 3 त्रिकोण आहेत। ठीक आहे, पाहूया आपण दुसरा प्रश्न। आता या ठिकाणी ही आकृती दिलेली आहे, ही एक आकृती आहे आणि त्याला ही जोडलेली एक आकृती आहे। आता प्रश्न असा निर्माण होईल की मग आता हे सोपं आहे, परंतु आता हे कसं सोडवायचं आहे आपल्याला। तर काळजी करू नका, खूप सोपं आहे, याचं सुद्धा उत्तर आपण चांगल्या पद्धतीने काढू शकतो। तर चला पाहूया आपण। जसं आपण पहिल्या या आकृतीमध्ये अनुक्रमांक लिहून घेतलेले आहेत, तसेच आपण या आकृतीमध्ये सुद्धा अनुक्रमांक लिहून घ्यायचे आहेत। 1 2 3 आणि 4 या ठिकाणी पहा आपण अनुक्रमांक दिलेले आहेत। आता काय करायचंय, हे अनुक्रमांकाची बेरीज करायची आहे, त्यासाठी आपण खाली लिहून घेऊया। आता बघा इथं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर। आता 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, मग याची बेरीज आलेली आहे 10। म्हणजेच ही जी उभी आकृती आहे या आकृतीमध्ये 10 त्रिकोण आहेत, हे याच्यावर स्पष्ट झालं। आता आपल्याला ही जी याला जोडलेली तिरपी आकृती आहे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे बघायचं आहे। मग आता हे काय करायचं आहे, तर पहा याच्यामध्ये सुद्धा जसे आपण या ठिकाणी अनुक्रमांक दिलेले आहेत प्रत्येक त्रिकोणाला, तसेच या त्रिकोणाला आपल्याला अनुक्रमांक द्यायचे आहेत। मग इथे देऊया आपण 1 2
5. आता ज्या प्रकारे याची आपण बेरीज केलेली आहे त्याच पद्धतीने आता यांची सुद्धा बेरीज करायची आहे. मग आपण लिहूया 1 + 2 + 3 + 4 + 5 बरोबर 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 म्हणजे एकूण बेरीज आली 15. आणि नंतर आपल्याला दोन आकृत्या आहेत परंतु दोन्ही एकत्र दिलेले आहेत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी या आकृतीची आलेली बेरीज आणि या तिरप्या आकृतीची आलेली बेरीज या दोन्हींचीही या ठिकाणी आता बेरीज करायची आहे. म्हणजेच 10 + 15 बरोबर 10 15 25 25. तर या आकृतीमध्ये एकूण 25 त्रिकोण आहेत हे आपल्या लक्षात आलं. आता तुम्हाला सांगायचं की हे पुढची जी आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे तुम्ही तुमच्या वहीवर लिहायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर किती आहे हे तुम्ही लिहायचं आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.